कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी आज सकाळी अचानकपणे कामबंद आंदोलन सुरू केले। त्यामुळे महाड तालुक्यातील महाड आगारातून काही ठिकाणी वगळता एकही एसटी बस सकाळच्या टप्प्यातून बाहेर पडलेली नाही। त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत असून प्रवाशांना खाजगी वाहनांचा पर्याय शोधावा लागतोय। राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढीव घरभाडे आणि फरक वेतन वाढीव फरक अन्य मागणींसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून अचानक बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय। तरी सुद्धा महाड मागारामधील मेकॅनिकल कर्मचारी वर्ग आपल्या कामावरती रुजू आहेत। तसेच सकाळी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवासी वर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणच्या एसटी बस आगारातून सोडण्यात आल्या आहेत, असे महाड आगाराचे व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांनी सांगितले।